ऑफ यू. तर आज आपण बॅटरी पॅक डिझायनिंग याविषयी थोडंसं डिस्कशन करणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं बॅटरीविषयी डिस्कशन केलं होतं. इलेक्ट्रिकल व्हेकलचे कोणकोणते पार्ट असतात त्याबद्दल थोडं डिस्कशन केलं होतं. तर आपण एक थोडक्यात बॅटरी पॅक कशा पद्धतीने डिझाईन होते, जे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बॅटरी यूज करतो, ते कशा पद्धतीने डिझाईन केले जातात, त्यांचे नॉमिक्लेचर कसे असतात, हे आपण थोडंसं इथं डिस्कस करणार आहे. तर इथं आपल्याला फिगरमध्ये दिसते बघा, आपली ही जी बॅटरी पॅक आहे ती आहे आपली 12 व्होल्ट 5 AH अँपिअर आवर. ह्या ठिकाणी आपण एक सेल घेणार आहे, जो सेल आपण पॅनासॉनिकचा सेल घेणार आहे, जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केला होता. तो होता 18650, ज्याच्यामध्ये हे डिनोट करत होतं आपलं डायमीटर, हा लेंथ डिनोट करत होता. ह्याचे जे पॅनासॉनिकचा सेल आहे ह्याचं रेटिंग आहे 3.7 व्होल्ट अँड 1200 AH अँपिअर आवर, सॉरी 1200 AH मिली अँपिअर आवर. मग हा जो आहे 3.7 व्होल्ट आणि हा मिली अँपिअर आवरचा कन्वर्ट होतो आपल्याला 1.2 अँपिअर आवर. ओके, हा 1.2 मिलीचा कन्वर्ट होतो 1.2 अँपिअर आवर. तर आपण डिझाईन करूया 12 व्होल्ट 5 अँपिअर AH ची बॅटरी. तर ह्या ठिकाणी व्होल्टेज दिलेला आहे आपल्याला 12 व्होल्ट आणि जो करंट दिलेला आहे AH कॅपॅसिटी दिलेली आहे तो दिलेला आहे आपल्याला 5 AH. ओके, आणि जो सेलचा आहे, सेलचा किती दिलेला आहे 3.7 व्होल्ट व्होल्टेज दिलेला आहे आणि कॅपॅसिटी दिलेली आहे आपण 1.2 AH. ओके, तर आपण ह्याच्यामध्ये सिरीजमध्ये सेल किती लागतात, पॅरलमध्ये किती सेल लागतात हे आपण बघणार आहे. तर आपल्याला सिरीजमध्ये जर फाइंड करायचं असेल तर आपण सिरीजमध्ये व्होल्टेज फाइंड करतो. ओके, तर ह्याचा फॉर्म्युला आहे आपल्याला बॅटरी व्होल्टेज, बॅटरी पॅक जे व्होल्टेज आहे, बॅटरी व्होल्टेज डिवायडेड बाय सेल व्होल्टेज, म्हणजे जे सेलचं व्होल्टेज आहे ते. तर बॅटरी व्होल्टेज आहे आपल्याकडे 12 आणि सेल व्होल्टेज आहे 3.7. तर ह्याचा आन्सर बघूया किती येते आपल्याला, 12 भागिले 3.7. तर ह्याचा आन्सर येतं आपल्याला 3.24 हे आन्सर येतं. मग अप्रॉक्सिमेटली असं पॉईंटमध्ये कुठे येत नाही, त्यामुळे आपण सेल घेऊया 4 नंबर ऑफ सेल इन सेल्स. सायमल्टेनियसली पॅरलल काढूया, पॅरललमध्ये किती सेल असणार. ओके, पॅरललमध्ये किती सेल असणार, तर पॅरललचं असतं बॅटरी कॅपॅसिटी, हा फॉर्म्युला आहे बॅटरी, CP लिहितो फक्त, बॅटरी कॅपॅसिटी डिवायडेड बाय भागिले सेल कॅपॅसिटी, CP म्हणजे सेल कॅपॅसिटी. आता बॅटरी कॅपॅसिटी किती आहे 5 आणि सेल कॅपॅसिटी किती आहे आपण काढली 1.2. हा किती येते बघा, 5 भागिले 1.2 करून बघितलं तर हा आन्सर येतं 4.16. अप्रॉक्सिमेटली घेऊया आपण 5 नंबर ऑफ सेल इन पॅरलल अँड 4 नंबर ऑफ सेल इन सिरीज. ओके, आता हे कशा पद्धतीने कनेक्ट करायचे आपण बघायचं. आता ह्या ठिकाणी आपल्याला टोटल नंबर ऑफ सेल किती लागणार बघूया. टोटल नंबर ऑफ सेल, टोटल नंबर ऑफ सेल कसं काढतात, सेरीज सेल किती आहेत गुणिले पॅरलल सेल मल्टिप्लाय बाय पॅरलल सेल. आता सेरीज सेल आहे टोटल 4, पॅरलल आहेत 5, 4 5 टोटल झाले 5 चोक 20 नंबर ऑफ सेल लागणार तुम्हाला. ओके, हा जर बॅटरी पॅक तुम्हाला जर तयार करायचा असेल, हा 12 व्होल्ट 5 AH चा जर बॅटरी पॅक तयार करायचा असेल तर तुम्हाला टोटल लागणार 20 सेल, ज्याच्यामध्ये 4 असणार सिरीज आणि 5 असणार पॅरलल. तर चला आता आपण तयार करूया बॅटरी पॅक. ओके, तर आपण पहिला बघूया सिरीजमध्ये किती आहेत इथे लिहून घ्या. सिरीजमध्ये लागणार 4 आणि पॅरललमध्ये लागणार आपल्याला 5. बरोबर आहे का, बरोबर. तर पहिला फर्स्ट कधी पण लक्षात ठेवायचं, पहिला कनेक्शन करत असताना कायम पॅरलल कनेक्ट करायचे. ओके, पहिला पॅरलल कनेक्शन. पॅरललमध्ये बघा, आता समजा हा बॅटरी पॅक आहे आपला, एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल. ओके, असे किती करायचे, 5 घ्यायचे. मग एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हा दुसरा झाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तिसरा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, चौथा
पॉझिटिव्ह निगेटिव्ह पासून. हे तुमचे असे किती झाले? 5 झाले. ज्याच्यामध्ये वरचं टर्मिनल कुठं होतं तुमचं? पॉझिटिव्ह, खालचं होतं निगेटिव्ह. अशी किती येणार? 4. चालते का? पॅरलल किती आहेत? 5. त्यामुळे आपण हे 5 कनेक्ट केले. 1 2 3 4 5. हे 5 सेल. असे किती पाहिजेत आपल्याला? सिरीजमध्ये 4. नंतर घ्यायचे आपण सेकंड पॉईंट आपला सिरीजमध्ये सिमिलर घ्यायचे 4, पॅरललचे 5. मग असे टोटल 4 मी करणार आहे. बघा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा दुसरा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह तिसरा, चौथा, लास्ट हा 5. हे झाला पहिला एक सिरीज. हा दुसरा सिरीज. टोटल आहेत सिरीज 4. पॉझिटिव्ह निगेटिव्ह सिमिलर, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हा पण सिमिलर, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. जी मोठी दांडी असते ती असते पॉझिटिव्ह आणि जी छोटी दांडी असते ती निगेटिव्ह. हा तिसरा सिरीज. लास्ट आहे आपला चौथा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ओके, हा चौथा सिरीज. टोटल बघा 5 पॅरलल या ठिकाणी 1 2 3 4 5 5 पॅरलल आणि हे 4 तुमची सिरीज. आता तुम्ही म्हणजे सर बॅटरी पॅक तयार केला, आता कनेक्शन कसे करायचे? तर पहिल्याचा निगेटिव्ह दुसऱ्याच्या पॉझिटिव्हला या ठिकाणी कनेक्ट करायचा. परत दुसऱ्याचं निगेटिव्ह पुढच्याच्या पॉझिटिव्हला सिरीजमध्ये, परत हा इथं. अशा पद्धतीने कनेक्शन करायचं. मग इथं हे टर्मिनल भेटतं तुम्हाला पॉझिटिव्ह. ओके, हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि तुम्हाला पाक शेवटला हे टर्मिनल भेटतं तुम्हाला निगेटिव्ह. हा तुमचा पॉझिटिव्ह टर्मिनल, हे तुमचं निगेटिव्ह. हे तुम्हाला टोटल भेटतं बॅटरी पॅक 12 व्होल्ट 5 AH. आता ॲक्च्युअलमध्ये आपण कसं घेतलेले? आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेतलेली. ओके, राऊंडअप मध्ये घेतलेले. जिथं 3.24 आहे तिथं आपण 4 घेतलेला आहे आणि जिथं 4.16 आहे तिथं आपण 5 घेतलेला आहे. त्यामुळे ह्याची कपॅसिटी थोडीशी वाढणार, पण तुम्हाला मिनिमम जे आहे ते तुम्हाला किती भेटणार? 12 व्होल्ट 5 AH. अशा पद्धतीनं बॅटरी पॅक तयार केली जाते बेसिकली, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा पॅरलमध्ये सगळे कनेक्ट करतात, नंतर सगळे कनेक्ट करतात सिरीजमध्ये. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे बॅटरी पॅक आहेत जे आपण पुढे आपण बघणार आहे. 72 व्होल्ट, 48 व्होल्ट, अशी वेगवेगळ्या प्रकारची बॅटरी पॅक आपण इथं बघणार. ही बेसिक बॅटरी पॅक आहे, जे तुम्हाला समजण्यासाठी छोटी घेतलेली आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मोठमोठ्या बॅटरी पॅक कशा पद्धतीने डिझाईन करतात. आता ही बॅटरी पॅक डिझाईन केली, आता ही BMS ला कसं कनेक्ट करतात? बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम जी आहे BMS, ते BMS ला कशा पद्धतीने कनेक्ट करतात हे सुद्धा आपण बघणार. ठीक आहे, आताच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. ओके, थँक्यू.